आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी। आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी। आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी। आता हेची जेऊ सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी, सवे घेऊ शिदोरी। हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने। हरे नामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने। चवी तवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी। चवे चवे घेऊ घास ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस आवडी। हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने। हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने। तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना, तो मागे रसना, तो मागे रसना। तुका म्हणे गोड लागे तो मागे रसना, तो मागे रसना, तो मागे रसना। हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने। हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने। विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई। जय जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, 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 विठोबार जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय विठोबार कुमाई, जय जय विठोबार जय कुमाई, विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई। आता हेची जेऊ, आता हेची जेऊ, आता हेची जेऊ, आता हेची जेऊ। आता येती देवो, आता येती देवो, आता आता येती देवो, आता हेची जेऊ,
आता हेच देव 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 सवे सवे शिदोरी हरिनामाचा खिचणी गाला ओ हरिनामाचा खिचडी गाला सवे हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला आता हेच देव 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 सवे घेऊ शिदोरे शिदोरे सवे घेऊ सवे घेऊ शिदोरे सवे घेवो शिदोरी हा सवे घेवो शिदोरी हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला सवे घेवो शिदोरे शिदोरे सवे घेवो शिदोरे सवे सिदोरे हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी काला प्रेम मोहिला साधने प्रेम
प्रेमे मोहिमा साधने प्रेमे मोहिला साधने साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरिनामाला खिचडी काला हरिनामाला खिचडी काला प्रेमे मोहिला साधने रे ना रे ना हो. साधने साधने वाह वाह प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने प्रेमे मोहिला साधने हरिनामाचा खिचडी काला हरिनामाचा खिचडी विठ्ठला टाळी वाजवा टाळी विठ्ठला 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 विठ्ठल ओ विठ्ठला विठ्ठला सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी श्री पांडुरंगा सद्गुरु हे श्री पांडुरंगा सद्गुरु हे स्वामी दया पाद पद्मे नमन माझे दया पाद पद्मे नमन माझे ज्ञानदेवाचे चरणी 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 मस्तक असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी ज्ञानदेवाचे चरणी ज्ञानदेवाचे चरणी हे मस्तक ज्ञानदेवाचे चरण
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा तो स्वर बंद करा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तो घर पूर्ण चेक करते त्याचे घर पूर्ण चेक करते. गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरी शंकरं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः. वासनात् वासुदेवस्य वासितं गुणत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या विठ्ठला 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 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कृष्ण भगवान की जय. पार्वती महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण करुणावरुणालय भक्त वांछा कल्पतरू सच्चिदानंद स्वरूप भगवान श्री पंढरीनाथ संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज कंचन भारती महाराज भास्कर महाराज गौरी शंकर महाराज गुरुवरे संत श्री वासुदेवजी महाराज सकल संत मांदी आडी यांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम. कीर्तनाला उभे असलेले वेणेकरी महाराज आदरणीय हरिभक्तीपरायण दादा महाराज मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आमचा दर्शन महाराज, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण संदीप महाराज, अशोक महाराज, प्रवीण महाराज, गणेश महाराज, आमचे दिगंबर महाराज. तुझं नाव काय बेटा? प्रज्वल महाराज. कीर्तन सेवा ज्यांची झाली तसे आपले काय मंगेश काय नाव? रोशन महाराज, रोहन महाराज. सन्मुख बसलेले आपण सर्व प्रभुप्रिय सज्जन, आपल्या सर्वांच्या चरणी माझं वंदन. विठ्ठल 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 कंचन भारती महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपल्या घराग्रामामध्ये गेल्या 5 वर्षापासूनच नाही तर त्याच्या आधीपासून या ठिकाणी महाराजांचा सोहळा साजरा केला जातो. या 5 वर्षापासून श्रीमद भागवत कथा या निमित्ताने संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न झाली. त्याच्या आधी तुमचा कार्यक्रम या ठिकाणी राहायचा, तो एका दिवसाचा असायचा, पण त्याला एक जोड म्हणून श्रीमद भागवत कथा या ठिकाणी संपन्न 5 वर्षापासून होते आहे. याही वर्षी भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, गावकरी मंडळींच्या सहकार्याने आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने हा सोहळा संपन्न झाला. ज्या भगवंताची कथा आपण या ठिकाणी श्रवण केली, ज्या ग्रंथाचं आपण या ठिकाणी श्रवण केलं, त्या ग्रंथाबद्दल नाथ बाबा ते हे भागवत नव्हे नव्हे, अज्ञाना लागी निजपवे, भवाब्धी तरावया भजन भावे, महानाव देवे निर्माण केले. भगवंताने सर्वसामान्य मानवाच्या उद्धाराकरिता भागवत रूपी नौका तयार केली आणि या नौकेमध्ये आपण गेल्या 7 दिवसापासून विराजमान होतो. आपण बसलेलो होतो आणि भगवंताच्या दिव्य कथांचं आपण या ठिकाणी श्रवण केलं. हे कोणामुळे श्रवण केलं तर याचं माध्यम आहे कंचन भारती महाराज. कंचन भारती महाराज जर आपल्या गावात समाधिस्थ झाले असते तर मला नाही वाटत की आपल्या कडून भागवत कथा श्रवण झाली असती, किंबहुना या ठिकाणी आपण आज बसलो असतो. हा परमार्थिक आनंद आपण उपभोगला असता, हे शक्य झालं नसतं. खऱ्या अर्थानं ही कृपा जर कोणाची असेल तर कंचन भारती महाराजांची. ज्या कंचन भारती महाराजांचा अधिकार आपण आरतीमध्ये गातो, एवढा मोठा अधिकार कंचन भारती महाराजांचा, सद्गुरु गजानन बाबांचा सारखा अधिकार त्यांचा, आणि अशा थोर अधिकाराचे संत
थोर अधिकाराचा योगी आपल्या गावामध्ये समाधिस्थ आहे, हे आपल्या गावाचं भाग्य आहे. आणि योगी यांचा अधिकार खूप मोठा असतो. योगी सामान्य नसतो. अगा योगी जो म्हणजे तो देवाचा देव जाणीजे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात योगी हा देवाचाही देव असतो. म्हणून आपल्याला त्यांचा महिमा आपल्याला कळायला पाहिजे. आणि योगींचं अंतःकरण हे पावन असते. किती पावन असते. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा हो साहे अपराध जनाचा जाहे अपराध जनाचा हो योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी पावन मनाचा. योगी पावन मनाचा. तशी चाल जर त्याला भेटली योगी पावन मनाचा. पावन मनाचे योगी असतात आणि असे योगी आपल्या या गावामध्ये समाधिस्थ आहेत. पण त्यांचा महिमा समजा बरोबर. त्यांचा महिमा समजा. तुम्ही त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांची सेवा तुमच्यासाठी आहे, गावकऱ्यांसाठी आहे. त्यांची सेवा जर तुम्ही काया वाचा मने कराल तर ते भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील. आपण जर त्यांना अंगळ मंगळ नमस्कार केला तर ते टंगळ मंगळ आशीर्वाद देतात. योग्यांना तुम्ही सामान्य समजू नका. योग्यांचा अधिकार खूप मोठा असतो. ते आपल्याला तारण्याकरिता इथे विराजमान झाले. ही जागा पवित्र झाली त्यांच्या पदस्पर्शाने. आणि त्यांच्या निमित्ताने, त्यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण भागवत ऐकले. आणि आज दुधात साखर म्हणतो ना आपण. आपला सप्ताह दुधात साखर. आधीच दूध पवित्र, त्यात साखर टाकली तर अधिक गोड. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. एवढं पवित्र आणि गोड दूध असते, पण त्या दुधात साखर टाकली तर अधिक त्याला गोड व्हायचं. बरं, आणखीन त्यात केसर टाकलं तर वा, मग तर महाराज बोलायचंच काम नाही. जिथं एक प्याला प्यायचं तिथं मी 3-3 प्याले पेणार बघतो. असाच हा योग आहे. आधी कंचन भारती महाराजांचा संजीवन समाधी सोहळा, त्यात पुरुषोत्तम मार्गशीर्ष महिना, त्यात गीता जयंती आणि त्यात आजची सोबत दत्त जयंती. विठ्ठला 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 असं पावन पर्व. आणि त्या पर्वाच्या निमित्ताने आपल्याला भगवंताची आणि संतांची सेवा करण्याची संधी मिळाली. किती मोठं भाग्य. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे संसारी जनी जे याची लागी. संसारी जनी जे याची लागी. ओ संसारी जन्मी जयाचे नाही. संसारी जन्मी जयाचे नाही. तुका म्हणे भाग्य अभिपावी जे तुका म्हणे भाग्य याला विपावी जे. तुका म्हणे भाग्य या नावे बनी जे तुका म्हणे
संसारी जन्मी जे याची लागी. संसारात जन्म केवळ संसाराचाच ओझं वाहण्यासाठी नाही, नाही ते भाग्य नाही. भाग्य तरी नोहे पुत्र दारा निकट वासवरा संतापायी. संतांच्या जवळ निवास राहणं, त्यांची सेवा करणं हे भाग्य आहे, त्याला भाग्य म्हणतात. आणि अशा श्रेष्ठ पर्वावर ते भाग्य आपल्याला लाभलं त्यांची सेवा करणं. मी सांगितलं होतं त्या दिवशी भागवतामध्ये की मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवंताची केलेली सेवा, संतांची केलेली सेवा हे शतपट नाही, हजारपट पुण्य आपल्या पदरात पडतात. आता सप्ताहामध्ये ज्या ज्या मंडळींनी अन्नदान केलं तर त्यांनी एक अन्नदान केलं असं तुम्हाला वाटत असेल, पण शास्त्र असं सांगते की तुम्ही 1000 वेळा अन्नदान केलं. किती वेळा? 1000 वेळा. 1000 वेळा अन्नदान करणं सोपं नाही. आपलं आयुष्य संपून जाईल, पण 1000 वेळा अन्नदान आपल्या जीवनात घडणार नाही, घडू शकणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही 1000 वेळा त्याचं पुण्य, 1000पट पुण्य तुम्ही तुमच्या पदरात पाडलं. पर्वाचं हे महत्व आहे. पर्व सोडला आणि इतर वेळेस तुम्ही 1000 वेळा अन्नदान जर करत असाल तर त्यासाठी किती श्रम, किती खर्च, किती वेळ जाईल याचा विचार करा. मग माणसानं सोपं करावं कठीण करावं? माणसानं सोपं करावं कठीण करावं? उत्तर द्या. सोपं करावं. इट हार्ड. माणसानं कठोर आहार घ्यावा की इट स्मार्ट, चांगला आहार घ्यावा जेणेकरून आपलं पोषणही होईल, आरोग्यही चांगलं राहील आणि कुठल्या प्रकारचं रोगराई जीवनामध्ये येणार नाही. असा आहार घ्यावा, असा आहार घ्यावा की ज्यानं आपलं शरीर रोगी होईल. उत्तर सोपं आहे. इट स्मार्ट. चांगला खावं माणसाने, चांगला आहार घ्यावा. तसं सोपं आहे ते करावं, अवघड आहे ते करू नये. एरवी माणसांचा स्वभाव अवघड करण्याचा नाही, सोपं करण्याचा. सोपं माणसाला आवडते. सुलभ बहुता गोड वाटे, अवघड कोणी न कधी सांगता. तुकाराम महाराज सांगतात, सुलभ बहुता गोड वाटे. सोपं माणसाला गोड वाटते, सोपं करणं गोड वाटते. ज्याचे बेनिफिट, ज्याचे फायदे जास्त आहे ते माणसाला करावं वाटते, पण परमार्थाच्या दृष्टिकोनातून माणसं तिथे लक्ष देत नाही. विठ्ठल 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 माणसानं सोपं करावं, अधिक फायदा मिळेल ते करावं. आणि हेच करावं की ज्यानं परिणाम हा आपल्याला फायदा करणारा असेल हेच करावं. पण पारमार्थिक दृष्टिकोनातून, प्रापंचिक दृष्टिकोनातून माणसं तसं करतात, पण पारमार्थिक दृष्टिकोनातून माणसं तसं करण्यासाठी पुढे येत नाही. आता कीर्तनामध्ये, कीर्तन रात्रीचं राहते, कीर्तनामध्ये येऊन बसणं इथेही वेळ खर्च करणं आहे आणि घरी टीव्ही लावून बसणं तिथेही वेळ खर्च करणं आहे. दोन्ही ठिकाणी वेळ खर्च होतो आहे. दोन्ही ठिकाणी तितका वेळ जागरण होते आहे, 8 ते 10. मला खरंच सांगा, माणसं टीव्ही पसंत करतात का कीर्तन पसंत करतात? टीव्ही पसंत करतात. बरोबरच आहे, काही चुकलं नाही. बरं. ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर दृष्टांत सांगतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की 2 भाऊ, ते दोन्ही भाऊ शेतात जायला निघाले. जात असताना मोठ्या भावाने शिदोरी घेतली. त्या शिदोरीचं वजन होतं 2 किलो. लहान भावाने दगड घेतला, त्याचे वजन होतं 2 किलो. दोघांनी वजन सारखेच केले, दोघांचे वजन डोक्यावर घेतले, निघाले सोबतच निघाले. दोघांचंही शेत धुऱ्याला धुरत होतं. दोघेही चालले तेवढेच पाऊल टाकले. त्यानं जर 100 पाऊल टाकले असतील तर याने 100च पाऊल टाकले. त्याला अर्धा तास लागला असेल तर याला अर्धा तासच लागला. दोन्ही शेतामध्ये जाऊन पोहोचले.
दोघही काम करायला लागले, दोघांचंही काम करणं झालं आणि दोघांनी भूक लागली. दोघांनाही भूक लागली. फायदा कोण राहिला? दगड नेणारा, शिदोरी नेणारा. मग ज्याचा परिणाम आपल्याला फायदा करून देऊ ते माणसानं केलं पाहिजे. बरं, त्याचा 1000 पटीनं आपल्याला लाभ झाला पाहिजे असं कर्म करावं. तर तुमच्या नशिबामध्ये कंचन भारती महाराजांनी हे भाग्य तुम्हाला प्राप्त करून दिलं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल आज दत्त जयंती आहे. तुम्हाला आपल्या सर्वांना माहित आहे दत्त प्रभू हा तिघांचा अवतार एक होऊन जन्माला आला. अवतार दत्त प्रभूंचा आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीनही देवता दत्त प्रभूंच्या मूर्तीमध्ये आपल्याला दिसतात. त्यांचं दर्शन आपल्याला होतं. आणि दत्त प्रभू जन्माला आले, अवताराला आले ते आजच्या दिवशी आले. कुठं आले? कोणाच्या उदरातून त्यांनी जन्म घेतला? त्यांचे माता पिता कोण? अत्री आणि अनुसया. जिच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं मत्सर नाही ती अनुसया. असूया नाही अर्थात मत्सर नाही, तिला अनुसया म्हणतात. आणि अनुसया झाल्याशिवाय दत्त जन्माला येऊ शकत नाही. बरं, अत्री इति नत्री, ज्यांच्या जीवनामध्ये 3 गुण नाही. कोणते कोणते? सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे 3 गुण ज्यांच्या जीवनात नाही त्यांना अत्री म्हणतात. आणि असे अत्री आपण जिथपर्यंत होणार नाही, ती अवस्था आपल्याला प्राप्त होणार नाही, आपल्या जीवनामध्ये देवाचा साक्षात्कार होणार. मोठा सुंदर अवतार आहे आपल्या भगवंताचा. त्यांचे माता पिता पवित्र आहेत, पवित्र आहेत. आणि पवित्र अंतःकरण ज्या माता पित्यांचं आहे त्याच माता पित्यांच्या उदरातून देव अवतार घेतो. देव अवतार घेतो. तुम्ही देवाचे अवतार पहा. राम अवतार, रामाच्या वडिलांचं नाव तुम्ही काय विचारलं? रामाच्या वडिलांचं नाव दशरथ. बरोबर आहे. तू शिकलेली आहे म्हणून विचारलं. बरं, आईचं नाव भागवत ऐकणारी आहे ती, नाही तर एवढं मोठं शिक्षण घेणाऱ्या मुलींना असा प्रश्न करते ते उत्तर देत नाही का? गावामध्ये मी गेलो, ती खूप शिकली होती आणि भागवतामध्ये अनायसे बाहेर गावची होती, येऊन बसली होती. मी तिला म्हटलं का ग बाई, रामाच्या भावाचं नाव सांग. ती म्हणे रावण. म्हणजे असे आहे. दशरथ आणि कौशल्या यांच्या उदरातून राम प्रभूंनी अवतार घेतला. राम प्रभू जन्माला आले, पवित्र पुष्प. मी असं अवताराबद्दल सांगत होतो एका गावामध्ये. म्हटलं का हो महाराज, देवाने त्याच वेळेस अवतार घेतला, आता अवतार का घेत नाही देव? आता तर एवढा धर्म वाढला, एवढं काही गोहत्या होऊन राहिली, हे सर्व बिघडलं, आता देव अवतार का घेत नाही? मी म्हटलं बाबा, देव अवतार घ्यायला तयारच आहे, पण त्या देवाला तशी कूस, तशी पवित्र कूस आज मिळून नाही राहिली, म्हणून तो थांबलेला आहे. जेव्हा तशी पवित्र कूस त्या भगवंताला मिळेल तेव्हा तो निश्चित अवतार घेतो. पवित्र कुशीतून परमात्मा अवतार घेतो. अनुसयेची कूस पवित्र आहे, पवित्र आहे, कारण जगात मत्सर नाही. तुम्हाला एक सांगून जाईल, मत्सर आणि दुसरा शब्द आहे मच्छर. रामेश्वर जे आपण बॅटने हाणतो, आपल्याला तिथे झोपू देत नाही, ते मच्छर. हे दोन्हीही म वरून सुरुवात आहे, जवळजवळ असं समान शब्द आहेत, समानता त्यांच्या उच्चारणामध्ये आहे. मच्छर ही माणसाला त्रास देतो आणि मत्सर ही माणसाला त्रास देतो. मच्छराचा त्रास बाहेरून होतो, झोपू देत नाही. त्या मच्छराला मारण्यासाठी, त्या मच्छरापासून वाचण्यासाठी फार साधन आहे. ऑल आउट आहे, मच्छर अगरबत्ती आहे, आता हे बॅट आहे, मच्छरदाणी आहे, हे सर्व व्यवस्था आहे. त्यानं मच्छरापासून आपण वाचू. पण मच्छरापासून वाचण्याचा काय उपाय आहे? काय सांगायचं? दोन्ही चावतात माणसाला. मच्छर बाहेरून चावतो आणि मच्छर आतून चावतो. विठ्ठला 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 बरं, या मत्सराने मोठ्या मोठ्यांना चावा घेतला.
मत्सर काही आजचा कालचा नाही आहे. मत्सर हा अनादीचा आहे. त्याला अनादीच म्हणावं लागेल. मच्छर तरी आता जास्तच वाढले. त्या काळामध्ये शेणमातीचं घर होतं त्यावेळेस मच्छर फार कमी राहायचे नसायचे. आता स्टाईलचं घर आल्यावर मच्छर एवढे वाढले महाराज की विचारू. आता खटमल बिटमल हा विषय संपला. खटमल जे बाजीवरचे मल्ल आहेत त्याला खटमल म्हणतात. किती मोठा पैलवान असला तर त्याला चित पाडतात ते खटमल. त्यांना बाजीवरचे मल्ल आहेत. खटमल हा विषय संपला. काल बाह्य ते झाले फक्त त्यांचं नाव शिल्लक आहे. मी तर हे म्हणेल खटमल म्हटल्यानंतर त्याची आकृती माणसाच्या मनात तयार होते. ते काल बाह्य झालं. मच्छर आता वाढले, फार मच्छर वाढले. पण मत्सर आजचा कालचा नाही. मत्सर हा अनादी कालापासून. बरं या मत्सराने अनेकांना झळकलं. अनेकांना झळकलं. आपल्याला झळकलं काय नाही. अनेकांना मत्सराने झळकलं. मत्सराचं स्वरूप काय आहे हे समजून घ्या. मत्सर कोणाबद्दलही माणसाच्या अंतःकरणामध्ये मत्सर होत नाही. मत्सर कोणाबद्दल? आपल्यापेक्षा जो गुणाने मोठा, पैशाने मोठा, एकरी दरवर्षी आपल्यापेक्षा जास्त आवरेज कापसाचा घेणारा, आपल्यापेक्षा त्याचं घर अधिक उंच, आपल्यापेक्षा त्याची प्रगती अधिक चांगली, त्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये मत्सर निर्माण होत. तुमचं काय मत आहे? रामेश्वर बरोबर आहे? बरोबर आहे. हे तुमच्याच बाबत नाही, आमच्या बद्दल आहे. आमच्यापेक्षा एखादा मोठा महाराज असला की या महाराजच्या मनात मत्सर. तो चांगला गायक आपल्यापेक्षा मोठा असला की मग विचारू नका, एकामेकाला करून पाहतात. तो सर्वांच्याच अंतःकरणामध्ये आहे, सर्वांच्याच जवळ तो आहे. आपल्यापेक्षा जो खाली आहे, जो छोटा आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनात मत्सर निर्माण होतच नाही. म्हणून हा मत्सराचा मोठा एक स्वभाव आहे. रामायणामध्ये हनुमंतराय समुद्र उल्लंघन करतायत. उल्लंघ सिंधू सलिलम सलिलम, उल्लंघ सिंधू सलिलम सलिलम, उल्लंघ सिंधू सलिलम सलिलम. हनुमंतराय सलील नाम समुद्र, समुद्राला असं उडून जातायत, लंकेत जायचंय, समुद्र पार करतायत. त्यावेळेस एक सिंही नावाची राक्षसीन समुद्रात होती. आणि त्या सिंही नावाच्या राक्षसीचं आहार काय होता? तुलसीदासजी बाबा सांगतात तिचा आहार होता वरतो उडत बसलेले पक्षी. हा तिचा आहार होता. ती समुद्रात राहणारी. समुद्रामध्ये प्राण्यांची काही कमी आहे का? तुम्ही झांगे झुंगेच पाहिले पाहिजे आपल्या इकडे. समुद्रात झांगे झुंगे नसतात. महाराज ट्रक एवढे त्याच्यापेक्षा मोठे मोठे मासे राहतात. ही राक्षसी एवढे मोठे मोठे मासेच्या जवळ, पण ती आहार कोणता घेतो? वर उडणारे जे पक्षी आहेत त्यांची सावली पकडत होती. असा वर हात नाही, सावली धरायची. सावली धरली की त्याची गती थांबायची. आणि पट्ट दिशा खाली सावली दाबली की ते प्राणी पक्षी खाली यायचे, ते खाऊन घ्यायचे. ती सिंह कोण आहे माहिती आहे? ती सिंही आहे मत्सर. मत्सराचं ते स्वरूप आहे. आपल्या खाली असलेल्यांकडे दुर्लक्ष, त्यांच्याकडे लक्ष देत नाही. वर होऊन चालला का तो माझ्यापेक्षा थांब, ओ त्याचा पाय कर, त्याचा मत्सर. हा स्वभाव मत्सराचा. विठ्ठला 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 कली कवरदा हरे हर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान. मग हा मत्सर देवतेच्या पत्न्या, जे मुख्य प्रमुख देव आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश, सरस्वती लक्ष्मी आणि पार्वती, तिघींनाही मत्सर झाला. कोणाचा? अनुसयेचा. नारदांनी कळ लावली. नारदजी कळ लावणारे
आणि नारद तेव्हाच होते असं नाही, आताही नारद आहे. मग आजच्या नारदांना काय म्हणतो आपण? कडीचे म्हणजे या कडीचे नाही, कलियुगातले नारद आजही आहे. नाही असं नाही. कोळ लावली काय तुमचं पतिव्रताचा तुम्ही अभिमान धरता? अगं तुमच्यापेक्षा पतिव्रता या जगामध्ये एकच आहे आणि ती आहे अत्रींची पत्नी अनुसूया. झालं म्हणत. आता आपल्यापेक्षा जर मोठा गुण मी सांगितलं तुम्हाला, माझ्यापेक्षा आमच्यापेक्षा पतिव्रता शक्यच नाही. लक्ष्मीला सांगितलं, पार्वतीला सांगितलं आणि सरस्वतीला सांगितलं, आणि तिघी मग एका जागी आल्या. आता तिघी एका जागी आल्या, तिघींचाही शत्रू एकच. आता मग त्यांचं संघटन त्यांनी केलं. संघटन केलं म्हणे नारद आले होते आणि सांगितलं सती अनुसूया ही मोठी पतिव्रता आहे. हो ना भाई, माझ्या घरी आले होते, मला सांगितलं. ती म्हणे मला सांगितलं. नाही म्हणे, आपल्यापेक्षा मोठं कोणाला होऊ द्यायचं, मत होऊ द्यायचं. झाला तर पाय ओळायचे, टंगड्या ओळायच्या, खाली दाबायचं. मग काय करायचं म्हणे? एकच करा, आपल्या पतींना आपण जाऊन सांगू की तुम्ही त्या अनुसूयेचं पतिव्रत्य भंग करा, तर आम्ही तुमच्या घरी राहतो, नाही तर आम्ही माहेरी. सांगितलं प्रत्येकाने. भगवान विष्णू सांगितलं असं आहे, तसं करायचं तुम्हाला. आता काय हे हो, सर्वांनी होकार दिला, नकार कोणी दिला नाही. तिघही आले. आल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणाचं वेश घेतलं आणि भिक्षाम देही, आम्हाला भिक्षा आली. अनुसूया भिक्षा घेऊन, घ्या बा भिक्षा. आपल्या घराच्या दारावर जर कोणी मागणार आला, भिक्षुक आला, मागणार आला, तर शास्त्र असं सांगते त्यांना द्यावं. ही आपली संस्कृती आहे, द्यावं. साधू सोडून बाकी कोणी भिकारी येत असेल तर तो मागण्यासाठी येत नाही. त्याच्या पाठीमागचा भाव आहे का समजा बरं. तो मागण्यासाठी येत नाही, तर तो आपल्याला सांगण्यासाठी. काय सांगतो भाऊ? मागच्या जन्मात मी लय करोडपती होतो, अब्जोपती होतो. माझ्या दारावर कोणी भीक मागणारा आला तर मी त्याला देत नव्हतो. तुम्ही ऐकून झाले ना? देत नव्हतो मी, त्यांना देत नव्हतो. म्हणून आज मला तुमच्या दारावर भीक मागण्याची पाढी मागतो. तुमच्या त्यासाठी तुम्ही असा तो सांगतो, तो बोध करतो. असं आले आणि भिक्षा देण्याकरिता मग अनुसूया माता आलेली आहे. घ्या भिक्षा घ्या. ते देव म्हटले तशी नाही पाहिजे, मग नग्न होऊन द्या. अरे बापरे, आता ती अनुसूया माता, पतीची काया वाचा म्हणे सेवा करणारी अनुसूया. त्यामुळे सामर्थ्य प्राप्त झालं होतं. त्या सामर्थ्याच्या बळावर अनुसूयाने ओळखलं हे भिक्षुक नाही, हे देव आहे आणि माझी परीक्षा घेण्याकरिता आलेले आहेत. बळ प्राप्त झालं. तुकाराम महाराज सांगतात पती सेवेचं बळ किती मोठं. तुका म्हणे पतिव्रता, 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 तुका म्हणे पतिव्रता. हो तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. ओ तुका म्हणे पतिव्रता, तुका म्हणे पतिव्रता, ओ
तुका म्हणे पतिव्रता हो तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे प्रतिव्रता हो तुका म्हणे पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता विठ्ठल विठ्ठल विठला तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ठीक आहे म्हणे तुमची इच्छा. आता देवांना असं वाटलं की आता हे लग्न होऊ नये. कमंडलूचं पाणी घेतलं आणि त्या पाण्याकडे पाहून म्हटले, हे प्रभू, मी खरोखर माझ्या पतीची काया वाचा म्हणे जर सेवा करत असेल, माझी सेवा झाली असेल, तर या तीनही भिक्षुकांना अर्थात देवांना लहान बालक करून हे बनले पाहिजे, झाले पाहिजे करून दे. लगेच पाणी शिंपडलं, विष्णूच्या याच्यावर शिंपडलं, बालक झाले. तिघही देव बालक झाले. आता बालक झाल्यानंतर ते रडू लागले. त्यांना भूक लागली होती, भिक्षेसाठी आले होते. अनुसया मातेने तिघांना उचललं, एकाला उचललं आणि स्तनाला लावलं, स्तनपान करून झोपी गेले, पाण्यात टाकलं. आता हे बालक झाले. आता बालक झाल्यानंतर घरी जातील का मग नाही जाणार. आता 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, महिना झाला. या विचार करू लागला, बाई तुझ्या घरचा आला काय पाहुणा? नाही. तुझ्या घरचा नाही, तुझ्या घरचा नाही, काय करून आले? हे करून काय राहिले? तिन्ही देव्या अनुसया मातेच्या त्या आश्रमामध्ये आल्या आणि लपून आपल्या पतींना शोधू लागल्या. देव दिसले नाही, त्यांचे पती त्यांना दिसले नाही. मग शोधून थकल्यात आणि शेवटी सती अनुसया मातेला शरण आल्यात. म्हटले, आई आमचे पती आले होते का इथं? म्हणे नाही का रूपात नाही आले होते? नाही म्हणे कोणी दुसऱ्या एखाद्या भिक्षुकाच्या रूपात आले. हो म्हणे कधी आले, कुठं गेले काय? ते इथंच आहेत म्हणे. इथं कुठं आहेत? तुमचा पूर्ण आश्रम शोधून काढला म्हणे, ते दिसत नाही. कुठे आहेत सांगा? कुठे आहेत काय? आतमध्ये पाळण्यात झोपलेले. एवढे मोठे पाळण्यात, मोठे नाही ते छोटे झाले. तीनही देव्या पाळण्याजवळ आल्यात आणि तिघही देव झोपलेले दिसले. मग हेच का तुमचे? तुम्ही लहान बनवलं का? म्हणजे हेच आमचे. तुमचं जे आहे ते घेऊन जा. आता घेऊन जा म्हटलं ना, तर तीनही सारखे दिसायचे. त्यांनी विचार केला, यातला उचलावा आपण आपल्या काकीत, नवऱ्याला काकी. मला सांगा, नवऱ्याला काकी धागा धर्म आहे का? बरं, राऊंड नंबर लागला तर 25 होऊन जाईल. पार्वती म्हणे जर ब्रह्मदेव माया काकीत आला तर काय करावं? कुठं प्रश्न आहे महाराज. अनुसया मातेला शरण गेले, म्हटले, आई आम्हाला क्षमा करा. आम्ही तुझ्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्याकरिता आमच्या पतींना आम्ही आग्रह केला आणि त्यामुळे आमची चूक झाली, आमच्याकडून पाप घडलं, त्याचं फळ आम्हाला भेटलं. आई आमचे पती त्यांच्या रूपामध्ये आणून द्या, आम्ही त्यांना घेऊन जातो, क्षमा करा. अनुसया मातेचा अधिकार महाराज. ज्या बालकांना पतिव्रता सेवेच्या बळावर बालक बनवलं देवांना, तीच अनुसया पती सेवेच्या बळावर आपल्या त्या मुलांना, बालकांना पुन्हा देव बनवलं. ही ताकद आहे नवऱ्याच्या सेवेची. तुम्हाला पाहिजे काय? तुम्हाला जर सेवा पाहिजे असेल, ताकद पाहिजे असेल तर करा. मी तिथं भिक्षा मागायला आपण ट्राय करू. ही ताकद आहे. आणि ही अनुसया, तेच दत्तप्रभू, तेच भगवान जेव्हा रूपात आपल्या त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर सांगितलं, आई तुमचं स्तनपान आम्ही केलं आणि आजपासून आम्ही तिघही देवता एक रूप धारण करून तुझ्या इथंच राहू. आणि तेच आज अवताराला आलेले दत्त भगवान, दत्तप्रभू भगवान की जय. हे दत्तात्रय आहे आणि 3 देवांचा एकत्रीकरण म्हणजे दत्तात्रय आहे. अर्थात दत्तप्रभू हे साक्षात परब्रह्म आहे.
हे जगत त्रिगुणात्मक आहे आणि त्रिगुणावर मात करणारा हा देव होतो. त्याचं संकेत त्याचा सांगणारे बोध करणारे दत्तात्रय आहे. जगतामध्ये सर्व विस्तार जो आहे तो तीनचा विस्तार आहे. तीनचा विस्तार आहे. पाहतो जगात 3 गुणेला 3 किती होतात? तुमचं गणित चुकू नका. 3 त्रिक 9. अंकातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे सांगा बरं? अंकातली सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या सांगा. सर्वात मोठी संख्या तुम्हाला काय लागणार? तुम्ही उभे आहे तुम्ही सांगा. बसेल नाही पण 99 सर्वात मोठी संख्या. 99 एक 9 काढून टाका. 9 ही सर्वात मोठी संख्या आहे. सर्वात मोठी संख्या आहे. आणि तुम्ही कोणतेही अंक घ्या त्याला 3 न गुणा संख्या 9 त्रिक 27. 27 मध्ये तुम्ही कोणते कोणते अंक आहेत? 2 आणि 7. 2 आणि 7 9. 27 त्रिक गणित येत नाही तुम्हाला? पाळे येत नाही? त्या पाळे पाठ केलं नाही काय? पहिले तर असे पाळे पाठ होते. 1 2 3 4 5 6 7 8 गंडा हे आपले पाठ होता. अकराचा पाळा पाठ होता. आता भुललो आपण. आता भुललो. आता मोबाईल आहे. करा बरं 27 गुणिले 3 करा बरं महाराज. 87 81 किती आले? अधिक करा बरं 8 आणि 81 त्रिक करा ना. काय सोडतात? 200 बरोबर. ते अधिक बरोबर आलं पाहिजे. 200 करा ना संख्या. 2 4 आणि 3 किती होतात? 9. 243 त्रिक हे शेवटचं का ना मोबाईल पटपट होत नव्हतं. 729 अंक पा किती आले? 9 आले ना? किती आले? 9. ते 2 येतील, 3 येतील, 4 येतील, 5 येतील. आपण जर असं कीर्तन इथं संपेल. जय विठ्ठल करावं लागेल. पंगत बसावं लागेल. 9च येणार. 1 नाही 2 3 4 5 6 संख्येमध्ये 9. विस्तार 9चा आहे. याचा अर्थ असा आहे की जगतामध्ये कणाकणा दत्त प्रभू बसलेले आहे. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल जडी तडी भरला रीता ठावही मुरला आदिन दृष्टीने पाहिला विठ्ठलाचे अर्थात संपूर्ण जगतामध्ये विठ्ठलच आहे. विठ्ठलच आहे आणि विठ्ठलच आहे. दत्तच आहे, दत्तच आहे आणि दत्तच आहे. तर अशा दत्तांची आज जयंती आहे. दत्त जयंती आहे आणि त्या निमित्ताने सप्ताह झाला आणि त्या निमित्ताने काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन मी काळा आहे असं नाही म्हणजे काल्याचं कीर्तन आहे म्हणजे तुम्ही जर सावळे दिसून राहिले.
काल्याचं कीर्तन याचा अर्थ भगवान गोपाळ कृष्णाच्या चरित्राच्या वर्णनाचं कीर्तनाचा आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुडी आणि काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे की आजच्या दिवशी कीर्तनकारांनी भगवान गोपाल श्री कृष्णाच्या चरित्राचा उच्चार करावा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला का उच्चार करावा? कारण भगवान श्री कृष्णाच्या चरित्रामध्ये काला आहे आणि तोही उच्चार कुठपर्यंत करायचा? तर भगवंताने वृंदावनामध्ये गोपाळांसोबत काला केला आणि तिथपर्यंतचा उच्चार कीर्तनकाराने आजच्या दिवशी करावा. काला आज काला आणि होय वाल सोपी म्हण. आज काला आहे. आज गावातले काही लोक म्हणतील आजचीच वाट पाहत असतील. काही काला आज काला. कारण कसं आहे, काल्याचं कीर्तन सर्वांना आनंद देणार आहे. सात्विकांना, राजसिकांना आणि तामसिकांना. 3 प्रकारचे जन आहेत, 3 प्रकारचे गुण आहेत. त्या गुणामध्ये सात्विक लोकांना आनंद का? कारण आज भगवान गोपाल कृष्णाचं चरित्र आपल्याला ऐकायला मिळेल. राजसिक लोकांना का? कारण आज भगवान श्री कृष्णाने चरित्रामध्ये अनेक दैत्यांचा संहार केला आणि त्या संहाराच्या वेगवेगळ्या कला, वेगवेगळ्या युक्त्यांनी त्यांना मारलं, ते ऐकायला मिळणार. म्हणून तामसिक लोकांना आज भोंगे बंद होतील. विठ्ठला काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन. आजच्या दिवशी हे प्रसादाचं कीर्तन आहे. काला म्हणजे काय? काला म्हणजे प्रसाद. केवळ प्रसादच नाही तर प्रसादाचा उपभोग. आज प्रसाद नाही, प्रसादाचा उपभोग आपल्या सर्वांना आजच्या दिवशी मिळणार आहे. म्हणून काल्याला अनन्यसाधारण महत्व आहे, फार मोठं महत्व आहे. आणि काल्याचा अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचं पावन चरित्र आहे. कारण या चरित्रामध्ये भगवंतांनी गोपाळांना काला दिला. एकमेका देवमुखी सुखे घालो होमरी. आणि भगवान अवतरित होतात आणि अवतरित झाल्यानंतर भगवान ज्या दिव्य लीला करतात, त्या दिव्य लीलेच्या श्रवणाने आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम जागृत होते, प्रेम निर्माण होते आणि ते प्रेम आपल्याला काल्याचा म्हणजे प्रसादाचा, परमात्म्याच्या मिलनाचा आनंद प्राप्त करून देते. विठ्ठला 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 भगवंताचा काला भवसागरातून तारून नेणार प्रभावी साधन. तारू भवसागरीचे, तारू भवसागरीचे, दारू भवसागरीचे, दारू भवसागरीचे, उंच नीच अधिकारी, उंच नीच अधिकारी, तारू भवसागरीचे, तारू भवसागरीचे. हो भवसागरीचे
उंच नीच अधिकारी असा हा काला आहे. बरं हा काला वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मोठमोठ्या कथा होतात उत्तर भारतामध्ये, पण तिथं काला होत नाही. म्हणून हे भाग्य आपल्या साधू संतांनी आपल्याला प्राप्त करून दिलं. हे उपकार आहेत साधू संतांचे. आणि आपण भारत वर्षामध्ये भारत भूमीमध्ये जन्माला आलो, हे एक आपलं मोठं भाग्य आहे. मनुष्य देहात जन्माला आलो, हे आपलं मोठं भाग्य आहे. त्यातल्या त्यात ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे सारखे संत, कंचन भारती महाराजांसारखे संत आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्यांचा समागम प्राप्त झाला, हे आपलं मोठं भाग्य आहे. परदेशामध्ये या गोष्टी नाहीत महाराज. काला नाही, काल्याचं कीर्तन काय त्यांच्या त्या लोकांच्या काही नाही. ती भोगभूमी आहे, ही योग भूमी आहे. योगी बनो, उपयोगी बनो. ही भूमी योगी बनवणारी आहे, ती भूमी भोगी बनवणारी आहे. तिथले संस्कार आणि इथल्या संस्कारामध्ये खूप मोठं अंतर आहे, खूप मोठं अंतर. इथं विश्वास आहे, इथं विश्वास नाही. हे लक्ष तुम्हाला एक उदाहरण देऊन जाईल. तुम्ही आता गाव आणि दर्यापूर अमरावतीच्या पेक्षा जर बाहेर गेले असाल तर तुम्हाला अनुभव आलाही असेल, नसेल याला तर मी सांगतो, कारण आम्ही काय भारतभर फिरतो. आता परदेशात जायची इच्छा आहे मंगेश दुबईला टूर काढला आपण आयोजन केलं त्याचं. कोण कोण येते तयारी ठेवा जरा, आपण खर्च किती आहे ते विचारून घ्या, ते सांगून जाईल. नाही तर म्हणाल महाराज दुबईला आम्हाला यायचं आहे, 75,000 रुपये खर्च आहे. 4 दिवस रात्र 5 दिवस तिथे थांबायचं. बाकी खर्च काही नाही. तुम्हाला जे खरेदी करायचं आहे सोनं बिनं ते तुम्ही घ्या. ते म्हणतात 75,000 घेऊन टाका, ते नाही. बाकी सर्व खर्च आम्ही करू, जेवणा खावणापासून ट्रॅव्हलिंग सर्व सर्व सर्व. आपल्या जसं आपण परदेशात फिरायला जातो तसे ते परदेशातले आपल्या इकडे फिरायला येतात तीर्थामध्ये. अनेक वेळा त्यांची भेटी होतात, आम्हाला त्यांचं नवल वाटते, कारण त्यांचा चेहरा त्यांचं सारं वेगळंच असते, सारं वेगळं असतं. आम्ही आता मागं आग्र्याला गेलो होतो, तर एक ते वेस्ट इंडिजची आली होती, तिचे चित्रे केस ते निरा दुखरीनच दिसले. आम्हाला असं वाटलं तिच्यासोबत फोटो काढा, फोटोही काढला आम्ही, फोटो काढला, सर्व काढलं. तिला म्हणतो लग्न झालं का? ती म्हण लग्न म्हणजे मॅरेज नो नो नो. म्हटलं आमच्या इकडे लय पोरं रिकामे आहेत, तिथं आमच्या इकडे. माझ्या त्यांच्याकडे पाहताना मी त्यांचं अनुकरण, त्यांच्याकडे माझं लक्ष गेलं. पती पत्नी जोडपे ते येतात आणि येताना जी पत्नी आहे, आता जी बाई आहे ती नवऱ्याच्या गळ्यात हात घालते आणि नवरा तिच्या गळ्यात हात घालतो आणि दोघेही असे गळ्यात हात घालून फिरतात. काही काही दाम्पत्य हातात हात धरून फिरतात. मी त्यांना पाहतो. आणि आपलेही भारतीय ते तीर्थात येतात. आता माझ्या सोबतच अनेक जण असतात जोडतो. मी आपल्याच पैकी आपल्या सोबत येणाऱ्या जोडप्यांकडे माझं लक्ष गेलं. माझ्या सोबत आलेले दाम्पत्य नवरा पुढे बायको मागे, कधी कधी बायको पुढे नवरा मागे. मी विचार केला की हे लेकाचे दाम्पत्य गळ्यात हात घालतात, हात धरून चालतात, हे भानगड काय? याचं आपण संशोधन केलं पाहिजे. मग संशोधन करत असताना मी त्या इंग्रजी त्या दाम्पत्यांना विचारलं, तुटकी मुटकी इंग्रजी येत होती मला, मी विचारलं. उत्तर देत असताना त्यांनी तुटकी मुटकी हिंदी येत होती, त्यांनी त्यांच्या हिंदीमध्ये उत्तर दिलं, पण मी तुम्हाला मराठीत सांगणार. मी म्हटलं मग तुम्ही हातात हात घेऊन तुम्ही सर्व पाहून राहिले आणि आमचे नवरा पुढे तर बायको मागे. ते म्हणे ते बाई माई यांच्या हातात हात धरण्याच्या पाठीमागचं कारण हे आहे म्हणे की यायले दुसरी दिसली तर म्हणते असं न कोण जाऊ म्हणे. तो म्हणे येईले दुसरा दिसला तर हिला कोण जावं, म्हणून हे माझ्यासोबत राहिली पाहिजे, म्हणून हातात संस्कार आहे. आणि आपल्या भारतातले म्हटलं का तुम्ही पुढे हे माझा विश्वास आहे, माझीही माझ्यासोबतच राहील, दुसरा दूध पळून जाणार नाही. हे संस्कार भारत भूमीतले आहे. विठ्ठला विठ्ठला काला हा वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि
आल्याचा मोठा आनंद आहे. काय आनंद आहे? भगवान गोपाल कृष्णाने समस्त गोकुळवासियांना आनंद दिला. तो आनंद बिना जपाचा, बिना तपाचा, बिना योगाचा, बिना समाधीचा आनंद भगवंताने समस्त गोकुळवासीय गोप गोपिका, गाई, वासर, वृक्ष, वल्ली, पशु, पक्षी सर्वांना दिला. योगी मुनी जन ध्यानी, योगी मुनी जन ध्यानी, योगी मुनि 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 जन ध्यानी, हे सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी, हरि सुख पावले रे, हरि सुख पावले रे, ते सुखासनी शयनी, ते सुखासनी शयनी, हरि सुख पावले रे, हरि सुख पावले गोकुळीच्या गौरिया, गोपी गोधना सकळा, हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. कृष्ण चरित्रामध्ये हा आनंद आहे. भगवान बालपणामध्ये अनेक दैत्यांचा संहार करून बालपणातच गोप गोपिकांना आत्मसुख प्राप्त करून देत आहेत. भगवान लोण्याच्या चोरण्याच्या निमित्तानं गोपिकांच्या घरी जातात. कोणत्या गोपिका? घर पाहुणी एकांताचे, नवविधा नवभक्तीचे, ज्यांच्या हृदयामध्ये एकांत आहे, ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे, नवविधा भक्ती आहे, त्यांच्या घरी परमात्मा गोपाळांसह जातो आणि त्या गोप गोपिकांना आत्मसुखाचा आनंद प्राप्त करून देतो. भगवंताचं मुख बघल्यानंतर त्या गोपिका आनंदामध्ये मग्न होतात. बरं का? आनंदात मग्न होतात. सावळा देखिए आनंदाचा सावळा, देखिए आनंदाचा, हे सावळा देखिए आनंदाचा, हरी बोल. सावळा देखिए आनंदाचा, सावळा देखिए आनंदाचा, सावळा देखिए आनंदाचा, ओ सावळा देखिए आनंदाचा, सावळा देखिए आनंदाचा, आदरे आनंदाचा फुलाला, तेरे आनंदाचा फूल आला, ओ तेरे आनंदाचा फुलाला, तेरे आनंदाचा फूल आला, ओ सावळा देखिए आनंदाचा, सावळा देखिए आनंदाचा, सावळा देखिए आनंदाचा, सावळा देखिए सावळा देखिला नंदाचा, तेने आनंदाचा पूर आला. देवाला पाहता बरोबर अंतःकरणामध्ये आनंदाचा पूर येत होता. असं भगवंताचं दर्शन आहे. सज्जन, पूर येत होता. आनंदाचा पूर केव्हा येतो?
किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानेश्वर महाराज सुखाची प्रक्रिया सांगतात. जिथपर्यंत आत्मा आणि परमात्म्याचं मिलन होत नाही तिथपर्यंत आनंदाचा पूर येणार नाही. पण ज्या दिवशी ज्या क्षणाला आत्मा परमात्माचं मिलन होईल मन बाजूला राहील, मन बुद्धीचा विषय संपेल, फक्त आणि जीव आणि शिवाचं मिलन होईल, त्यावेळेस आनंदाचा पूर येतो. आपल्या जीवनामध्ये आनंदाचा पूर नाही, आपल्या जीवनामध्ये पूर नाही, नालाई नाही, आपल्या जीवनात तो विषयच नाही. विठ्ठल 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 तेने आनंदाचा पूर आला. देहभान विसरल्या त्या गोपिका विसरत होत्या, देहभान विसरत होत्या, स्वतःचा देह विसरायचा. बाप रखुमा देवीवर दीनानाथ भेटला. जय हो. बाप रखुमा देवीवर दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. हो विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. हो बापर देवर दीनानाथ भेटला. बापर देवर दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. हो विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. बाप रखुमा देवीवर दीनानाथ भेटला. बापर रखुमा देवीवर दीनानाथ भेटला. बाप रखुमा देवीवर हो 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 दीनानाथ भेटला. बाप रखुमा देवीवर दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. हो विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. हो बाबरकमदेवर दीनानाथ भेटला. बाबरकमदेवर दीनानाथ भेटला. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा. कोणत्या पिक्चरची चाल आहे कोण्या गाण्याची आठवते का? आठवते? मी लहान होते. गोरी है कलैया. आता आठवतं. बरं चाल कोणती असेल त्याच्या पाठीमागचा भाव माणसानं कृतीला पाहून आतल्या भावाला कृतीला जर आपण पाहिलं तर आपला परमार्थ लक्षात येतो. आतला भाव झाला. गुरुवर्य संत वासुदेवजी महाराजांच्या कीर्तनामध्ये ही चाल म्हणायचे. देवीदास महाराज म्हणायचे, अंबादास महाराज म्हणायचे. त्यावेळी गुरुवर्य वासुदेवजी महाराज असे करायचे. महाराजांनी खूप आनंद यायचा. असे करा त्यांना खूप माहिती आहे गोरी कलेची चाल आहे. त्यांना काय माहिती. परमार्थ करताना मनुष्य आपण तुमचा आमचा स्वभाव आहे. आपण काय फक्त बाहेरचं पाहतो. नका आतला भाव 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 आणि तो भाव जर आपण पाहिला तर आपण त्या आनंदामध्ये सहभागी होऊ, नाही तर आपण त्या आनंदापासून वंचित राहू. आपल्याला वंचित नाही राहायचं, आपल्याला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. आणि कालानुरूप बदल हा असायलाच पाहिजे. जर कालानुरूप माणसानं बदल केला नाही, सुधारणा केली नाही तर माणूस मागं पडतो. मग ते क्षेत्र कुठलीही गोष्ट तुम्हाला माहित आहे मंगेश भाऊ, एक काळ असा होता, त्या काळामध्ये नोकियाचा हँडसेट कोणाला म्हटलं मोबाईल नोकिया, कोणी विकत घ्यायचा नोकिया. कुठे गेला नोकिया? कुठे गेला? आज नोकियाच नाही कोणाजवळ. का नाही? कंपनी का बंद पडली? नोकिया का नाही सुधारणा केली? अपडेट नाही झाला. नोकिया अपडेट झाला नाही. अपडेट झाला तर त्यावेळेस बाकीच्या कंपन्यांनी वर डोकं काढलं. पण नोकियाला कंपनी बंद करावी लागली. तुम्हाला तुमची कंपनी बंद करायची असेल तर तुम्ही त्या विचारात राहा, नाही तर तुम्हाला प्रवाहाच्या नुसार वाहावं लागेल. आजकाल तुम्ही जर म्हणत असाल की नाही आम्ही तेच घेऊन बसतो, जमत नाही ते, आम्ही जर तेच घेऊन बसलो तर ते सागर मला घरी बसवत नाही पाहिजे.
आम्हाला चालावं लागते त्यानुसार, कारण आमचं बोर्ड आहे ना. हा, मग तुम्हाला काय वाटतंय आम्ही ते इकडे अपडेट न होता आम्ही मग घरी जाऊ का, मग पुढे बांधून जाऊ काय दुकानात एखाद्या? हा काय कंपनी बंद करावं काय? कंपनी बंद केली तसे कपडे भेटत काय? हा, असे भेटते कपडे नाही भेटत. मग ते चिठ्ठ्या फाळाव्या लागतील हॉटेलमध्ये, दुकानामध्ये एखाद्या, नाही तर हॉटेलमध्ये ते प्लेटा द्यायला लागतील. घ्या वडा पाहिजे, भजे पाहिजे, घ्या. मग पॅन्ट घालावं लागेल. नाही, मला सुधारणा झाली पाहिजे. कालानुसार माणसाला चालावं लागते. कालाय तस्मै नमः म्हटलेलं आहे, त्याला नमस्कार म्हटलेला आहे. मनात असं काही ठेवू नका बरं. चाली बिली आता कणकण होऊ देत जा, चांगलं काही विषय नाही त्याचा. बाप रखुमा देवरू दीनानाथ भेटला, विठ्ठल विठ्ठल झाला देह माझा देह विठ्ठल रूप झाला, अशी ती गोपिका सांगते. हरिणे माझे हरिणे चित्त भार विसरले, आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकिक, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. हा आनंद, हा प्रसाद आहे, हा प्रसाद आहे. आणि गोपिकांना गोपाळांना हा प्रसाद भगवंतांनी दिला. आणि दिल्यानंतर मग काय महाराज गाराणा घेऊन गोपिका येऊ लागल्या यशोदेच्या घरी अंगणात. आई यशोदे, ए यशोदे, काय ग? अगं तुझा कन्हैया आमच्या घरी येतो, दही दूध तूप लोणी खातो आणि त्या योजना पडून जातो. दुसरी म्हटली खातो तर खातो, त्यातलं जे शिल्लक राहिलं ते हातानं पुसतो आणि आमच्या तोंडाला असं लावून जातो. तिसरी आली, ती म्हटले अगं यशोदे तुझा कन्हैया घरी येतो, एकटा येत नाही, दिंडी आणतो. बरं दिंडी आणतो त्याला खाऊ घालतो. आणि आमच्या घरामध्ये अंगणामध्ये रांगोळी टाकलेली असते, त्याच्यावर चांगली धार झुडून जातो. एक पुन्हा गवळण येते आहे, ती तिचं गाणं सांगते. वेगवेगळेच गोपिकांचं गवळणीचं वेगवेगळं गाणं यशोदा ऐकते. यशोदा म्हणते का तुम्हाला डोकं बी काय काय म्हणत, आमचं डोकं कशाला करतेस तू? अगं माझा कन्हैया तुम्ही सांगता अशा अशा खोड्या करतो, हा तो आहे किती वर्षाचा? 5 वर्षाचे माझे बाळ गे, वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ, अंगणी खेळ खेळे, अंगणी खेळ खेळे, अंगणी खेळ खेळे, अंगणी खेळ खेळे. काय सांगता गाराणी गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळगे, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ, 5 वर्षाचे माझे बाळ गे, 5 वर्षाचे माझे बाळ. माझा कृष्ण 5 वर्षाचा आहे, अंगणात खेळ खेळतो. तुम्ही म्हणता तुमच्या घरी येतो, खोट्या बोलतात. यशोदा त्यांना धांगड म्हणते, धांगडा काय टमकाय लय बोलली यशोदा, खूप बोलली, खूप बोलते. यांना फक्त भगवंताचं दर्शन हे अपेक्षित आहे. भगवंताचं दर्शन करायचं त्या गोपिका पुन्हा गारण आलं. ती एक तशी आफत आणली या बाबानं, अशी आफत आणली. एका घरी गेला, कारण तिने चॅलेंज केलं होतं देवाला चॅलेंज केलं. देवाला चॅलेंज करू नका, केलं तर फार भयंकर परिणाम सोसावे लागतील. त्या गवळणीने ते परिणाम सोसले कसे? देवाला चॅलेंज केलं. लय गोपिकांच्या घरी तू जातोस आणि त्यांच्या घरचं दही दूध तूप चोरून खातोस. माझ्या तुझ्या काय ताकद आहे माझ्या घरी येण्याची? केलं चॅलेंज. आता चॅलेंज केल्यानंतर देवानं ते चॅलेंज स्वीकारलं. आज तुझ्याच घरी म्हणे माया फराळ माझं जेवण. मग देवानं चॅलेंज केल्यानंतर ही वाट पाहू लागली, आता येईल तेव्हा येईल, आता येईल, आता करता करता रात्र झाली, 9 वाजले. आणि आता झोपला असेल, झोपा आपण. पुन्हा जागाला नाही, हा आल्याशिवाय राहणार, चॅलेंज केलं आपल्याला. मग पुन्हा 9 ते 12 जागी राहिला.
आलेच ते देव. म्हटले आता काही येत नाही, आता झोपला असेल, आपण झोपा, आपण जिंकलो, सकाळी जाऊ आणि सांगू अरे हारला की नाही तो. जशी ही झोपली तसाच बाबा प्रकट. सर्व खाल्लं तर खाल्लं, चॅलेंज केलं होतं ना, मग केलं काय माहिती काय, तिच्या नवऱ्याची मिसूर लय होती, लंबी अशी लंबी मिसूर होती, दाढी होती अशी मोठीच्या मोठी. हा यानं काय केलं, थांब म्हणे, मला चॅलेंज करतो ना, थांब. हिची वेणी हातात धरली, नवऱ्याची दाढी घेतली हातात, दाढीला मिसरी करून टाकली बरोबर, आणि बरोबर दोघांचा गाठ दिली मारली, दाढीची आणि वेणीची गाठ मारली, गाठ मारली, मोबाईल वरून फोटो काढून घेतला. मग परमात्मा तिथून निघाले. आलेत आपले. सकाळ झाली, ब्रह्ममुहूर्त झालं. ब्रह्ममुहूर्तावर उठण्याच्या सवय होत्या गोपिकांना, आणि ब्रह्ममुहूर्त झालं, उठली ना ती. जशी उठली तशीच तिची वेणी ओढल्या गेली. आता तिची वेणी ओढल्या गेली, याची दाढी ओढल्या गेली, जाणार नाही, याची दाढी ओढल्या गेली. हा उठून उभा झाला. झोपेत होता, झोप पूर्ण झाली नव्हती. का ग म्हणे, धांगडे माझी दाढी ओढली. ती म्हणे मी दाढी तुमची ओढली, तुम्ही माझी वेणी. दोघांनी पाहलं, पूर्ण जागृत झाले. पाहलं तर गाठ दिसली बांधलेली वेणीची आणि दाढीची. अरे कसं काय झालं, पण तुम्हाला स्वप्न येत नसतं, तुम्ही झोपेत बांधलेली म्हणे, पण झोपेत काय लोक, झोपेत लोक काय, झोपेत काय लोकायला स्वप्ने पडतात, आणि काय लोक काय केलं झोपेत उठतात, स्वतःच्या अंगणात झोपतात उन्हाळ्यात ओट्यावर, आणि दुसऱ्याच्या घरच्या ओट्यावर निघतात. झोपेतच चालतात. ते सहस्रबुद्धे महाराज त्या दिवशी आले कीर्तनाला, ते म्हातारे बाबा. आणि तुम्हाला काय सांगू मी आता, ते आम्ही आवाज श्रीकृष्ण, त्याचे पुरावे श्रीकृष्ण भाऊ आहेत, मी आहे, सारे आहेत. आई वाय 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 काय झालं, काय झालं, अशी तो वस्ताव दिला. मी म्हटलं झालं काय आता, मी चूप, पण हे चूप एखादी झोपले होते, मी पण झोपलो होतो. एवढे कनारले, एवढे वस्तावले, काय काय सांगू तुम्हाला. मी म्हटलं जाते का हा बुवा, काय असते ते सवय असते. महाराज मग काय त्यांनी विचार केला, पण त्या विचारांनी त्यांना समजलं की आपण काही केलं नाही, केलं देवा. का ग देवाची काही तू तणली काय, हो म्हणे चॅलेंज केला होता देवाने, त्याच आहे म्हणे. चला आण, सोड गाठ. महाराज गाठ सोडण्याचा प्रयत्न करू लागले, ते गाठ सुटत नव्हती. का ग सुटत नाही, मग काय करता, कापू काय म्हणे, पाय माझी दाढी न कापू, तू विणी कापू. कापण्याचा प्रयत्न केला, कापल्या गेले, कापल्या जात नाही. आता काय करावं, अंगाडबी आणली, अंगाडबी आण, लाव अंगाडबी, अंगाडबी लाव म्हटल्यानंतर ते म्हणे अंगाडबी लावली तर तुमची पुरी भळकून माहिती केलं चालले जातील, करावं काय. संत महाराज संत सांगतात, कापिता कापेना, जाडिता जाडेना, जडेना सोडिता सुटेना. आता काय करावं, म्हणजे ज्यांना बांधली त्याच्यात जोड गेलं. अहो साधारण लग्नामध्ये भटजी बुवा गाड बांधतो तर ते 7 जणांना पण सोडत नाही म्हणतात. देवांना बांधली कशी, ती का सुटणार काय, नाही सुटणार. मग जायचं म्हणून देवाने इकडे तयारी करून घेतली. गोपाळ म्हटलं, गोपाळ हो आज सोंग येणार आहे आपल्या गावात, सोंग. चांगलं सोंग, तुम्ही आतापर्यंत कसं सोंग, पारायणाचं सोंग येणार आहे, कुठं रे देवा, चला म्हणे माझ्यासोबत. बरोबर तिच्या दरवाजाच्या पुढे उभे झाले. आता उभे झाल्यानंतर ही फटकून कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का, हे दिसले सारे. करावं काय आता, जाणं भागच आहे. दार उघडलं महाराज, जसं दार उघडलं, आता नवरा होता बुटका आणि येऊन गेला. अशी जोडी होती, आता जोडी अशी होती. तर झालं काय माहितीये का, आता याची दाढी समजा अशी, आणि याची वेणी अशी. आता अशी हे दाढी अशी बांधली गाठ. आता चालताना याला आलं रे म्हणे सोंग, आलं रे सोंग, आलं रे सोंग, आलं रे सोंग. अरे महाराज काय काय करतील, काही इलाजच नाही त्याला. यशोदेच्या जवळ आली, यशोदे तुझ्या कन्हैयानं पाय काय करणी केली. देव मोठे हसत होते. देव म्हटले माझ्याशी तू चॅलेंज केलं ना, आता घे. देवाला शरण आले, म्हटले देवा मला माफ करा. भगवंतानी कृपेनं पारत गाठ सुटली. विठ्ठला 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 असंच चालत राहिलं. एक दिवस आता यशोदा म्हणते इथं राहायचं नाही, आता
कुठं जायचं? वनात जायचं. हे गोपाळ सवंगडे वना घेऊन जा एके नंदाचा काना. आणि त्या ठिकाणी सर्व गोपाळांना देवानी सांगितलं आणि म्हटलं गडे हो उद्या जायचंय शाळेत. मग काय करायचं? काय करायचं? अवंगाचं व्रत तुमचं. आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ. आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ. आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ. आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ, आता हे चिजेऊ. सवे घेवो शिदोरी, सवे घेवो शिदोरी, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. देव म्हटले गोपाळ हो घरी जेवा आता हिची जेवू आणि सोबत शिदोरी घ्या. सवे घेऊ शिदोरी. भगवंतांनी सांगितलं. सर्व गोपाळ घरी जेवले आणि शिदोरी सोबत घेतले. आले वृंदावनामध्ये वस्त्र घेऊन. छोटे होते ना म्हणून छोटे वस्त्र चारतायत आणि वस्त्र चारतायत. वस्त्र चारत आहेत गोपाळ. त्यांच्यासोबत खेळ आहेत. त्यांनी चेंडू घेतलात, कोणी लगोरी घेतली, कोणी विटीदांडू घेतलात आणि सर्व गोपाळ एक एक प्रकारचे खेळ खेळू लागले. कोणते कोणते खेळ? हमाम पोर हमाम रे हमाम पोर हमाम. हमाम बोरा हमाम रे हमाम बोरा हमाम. दुबळी वाजे दमामा, भुवरी वाजे दमामा, दुबळी वाजे दमामा. भुवरी वाजे दमामा. हमाम 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 पोर हमाम रे हमाम पोर हमाम. हमाम बोरा हमाम रे हमाम बोरा हमाम. खेळे बाबरा गे बाई बाबरा, खेळे बाबरा गे बाई बाबरा. खेळ भवरा गे बाई भवरा, खेळ भवरा गे बाई भवरा. याराधिके जनवरा, याराधिके जनवरा. खेळे बाबरा गे बाई बाबरा, खेळे भवरा गे बाई भवरा. खेळ मांडला रगोली. खेळ मांडला रगोली. खेळ मांडला लगोरी. खेळ मांडला लगोरी. खेळता नाना परी, खेळता नाना परी. खेळताची नारद, खेळताची खेळ मांडला रगोली. खेळ मांडला रगोली. खेळ मांडला लगोरे. अबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळ मांडला. 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 हो त्रिगुण खेळ मांडला, त्रिगुण खेळ मांडला. त्रिगुण खेळ मांडला, त्रिगुण खेळ मांडला. हो अबक दुबक बोरा त्रिगुण खेळ मांडला. अबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळ मांडला. अबक दुबक दिबक बोरा त्रिगुण खेळ मांडला. बोरा त्रिगुण खेळ हो मांडला. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा गे बाई
खेळ का थकले नाही काय? आता मत लागली भूक, बरं सकाळी इडल्या खाल्ल्या तर काय असतं काय माहिती, भूक लागली भूक. अरे देवा, खेळ मोडावा परता, कांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. तुम्ही म्हणसाल खांदी भार पोटी भूक, काय तुमच्या कीर्तनाचं सुख. बंद मारा, बंद करा, बंद करा. महाराज देव म्हणले ठीक आहे, भूका लागल्यात, भूका लागल्यात. देवाने वृंदावनामध्ये अनेक दैत्य मारले, वत्सासुर मारला, बकासुर मारला, अगासुर मारला. आणि अगासुर मारल्यानंतर तो आवाज सत्य लोकात गेला. ब्रह्मदेव येऊन पाहतोय, सत अघाचा उद्धार केला भगवंताने. मग सर्व गोपाळ परमात्मा त्या गोपाळ गोपाळ जवळ आले. अवघे मिळून गोपाळ, सर्व गोपाळ एकत्र झाले. आणि त्या ठिकाणी गोपाळ एकत्र झाले. आणि काम सारोनी सकळ, अवघे मिळून गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र भगवंतांनी केल्या. आणि एकत्र केल्यानंतर भगवान त्या शिदोरीतलं घास गोपाळांना खाऊ घालतोय. गोपाळ त्या शिदोरीमध्ये हात घालतात, हातामध्ये घास घेतात आणि देवाच्या मुखात घालतात. एकमेका देवमुखी सुखे घालो मनी. हा काला, हा काला हरिनामाचा खिचडी काला. हरी नामाचा खिचडी काला. भगवंताचं नाम आणि हरी एकच आहे. एक हा नैमित्तिक या ठिकाणी जो काला आहे तो काला आपण जो आपल्याला खायला मिळतोय, दही दूध पोहे मुरमुरे पेढे हे सर्व एकत्रीकरण हा एक काला आहे. बरं, जीव शिव एकच आहे. जिथपर्यंत जीव शिवा परमात्म्यामध्ये पूर्णतः परमात्म्यामध्ये एकत्र एकरूप होत नाही, तिथपर्यंत काला नाही. काला जीव शिवाचा काला, हरिनामाचा खिचडी काला, कालेचे प्रकार आहेत. आणि त्या ठिकाणी भगवंताने तो काला गोपाळांना दिला. मोठा प्रसंग आहे, आपण भागवतामध्ये ऐकलात. आणि त्या ठिकाणी हा काला तुम्हा आम्हाला कंचन भारती महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने प्राप्त होत आहे, हे आपलं परम भाग्य आहे. गोपाळ काला खातायत, चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरस आवडी. गोपाळ मोठ्या चवा चवानं हा काला सेवन करत आहेत. चवा चवानं सेवन करणं कशाला म्हणतात? जसं एखादी चॉकलेट आपण आपल्या मुखामध्ये घालतो, ती चॉकलेट मुखात घातल्यानंतर ती चॉकलेट आपण चोखत राहतो. चॉकलेट चोखतो आणि चिंगम काय करतो? तोडतो. चिंगम खाण्यासाठी, पण चॉकलेट मात्र चोखत आपण खात असतो. जितक्या जास्त वेळेपर्यंत ती चॉकलेट आपल्या तोंडात राहील त्याचा प्रयत्न आपला असतो. आणि डॉक्टरची गोळी ते चोखून खातो का? ती काही इथपर्यंत टाकतात, कारण इथं ठेवल्यानंतर जातच नाही अंदर, ढकलतात त्या गोळीला. जितक्या लवकर आत जाईल तितकं बरं, पण चॉकलेट मात्र जितक्या जास्त वेळ राहील तितकं बरं. हा काला आहे सज्जनो, हा प्रसाद रूप काला, भगवंतानी गोपाळांना दिलेला काला. कसं खाणार? चवानं खातो. चवी चवी घेऊ घास, कारण प्रत्येक घासामध्ये ब्रह्मरस आवडी, ब्रह्मरस त्यांना प्राप्त होत होता. आणि तुकाराम महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात की तो काला इतका गोड गोपाळांना वाटत लागत होता. गोपाळ त्या काल्याची पुन्हा पुन्हा अपेक्षा करतात आणि पुन्हा तो रस आम्हाला प्राप्त व्हावा अशी भगवंताला प्रार्थना करतात शेवटच्या चरणात. तुकामाने गोड लागे, तुकामाने गोड लागे, तुकामाने गोड लागे, तुकामाने गोड लागे. हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोही
मागे रसना हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने असा हा भगवंताचा काला गोपाळांना मिळाला आपल्यालाही तो या ठिकाणी प्राप्त होतो आहे बिभ्रद वेणू जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मसुर्ण कवलम तत्फलांगलिषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदो हासयन् नर्वविस्वै स्वर्गे लोके विशति भोजे यद्यभु बालकिनी गोपाल कृष्ण भगवान की कंचन भारती महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं हा उत्सव आणि काल्याचं कीर्तन या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे हा सप्ताह गेल्या 5 वर्षापासून आपल्या गावामध्ये सुरू आहे आणि आयोजकांचा तो मानस होता संकल्प होता की महाराज 5 वर्षापर्यंत हा सप्ताह आम्ही करू असा आमचा संकल्प आहे आणि त्यांचा तो संकल्प कंचन भारती महाराजांनी सिद्धीला नेला का नेला कारण सत्य संकल्पाचा दाता सत्य संकल्प असेल तर त्याच्यासाठी तो सहाय्य करतो आणि त्याचं सहाय्य आपल्या त्या आयोजकांना प्राप्त झालं आणि आदरणीय आमचे श्रीकृष्णराव आहेत शरद पाटील आहेत आमचे दीपक भाऊ आहेत प्रफुल्ल भाऊ आहेत दिगंबर भाऊ आहेत दादा भाऊ आहेत दादाराव महाराज आहेत आणि अरुण पाटील आहेत हे सर्व तर मला असं वाटते आहे की परमार्थ हा मोजका नसावा परमार्थ मोजून करू नये त्यांचा संकल्प भगवंताने सिद्धीला नेला त्यांनी तो पूर्ण केला त्याच्यासाठी त्यांचं अभिनंदन व्हायला पाहिजे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायला पाहिजे कारण त्यांनी आनंदामध्ये आपल्या सर्व गावकऱ्यांना सहभागी केलं तुम्हाला संत विचार भगवंताची कथा या ठिकाणी ऐकण्याचा हा योग प्राप्त करून दिला बरं पण परमार्थ हा मोजका नसावा परमार्थ मोजका करावा का माणसाने प्रपंच मोजका करते का माणूस लग्न सुद्धा आपल्या पुराचं म्हणा पुरीचं म्हणा आणि एखादी गोष्ट आपल्याला करायची ठरली एखाद्याने सांगितलं की बाबा ते पाहिजे लग्नात ते डोली पाहिजे काय असते ते आहे ना ते आता काही निघालं ते डोली बिली निघाली ते पाहिजे बिलकुल सांगा ना काय अडचण सांगा खर्च आहे त्याचा खर्च काय आपण कुठल्याही वस्तू कुठलीही गोष्ट त्यामध्ये करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही आपण ते करतो तिथे आपण मोजमाप लावत आपला मोजमाप परमार्थासाठी आहे मोजून परमार्थ आपण करतो मोजून प्रपंच करा परमार्थ त्याला मोजून मला हे म्हणायचंय त्यांनी त्यांचा संकल्प सिद्धीला गेला आपण आता कोणतरी पुढे या आणि पुढे घेऊन आता आम्ही पुढचं 5 वर्ष आम्ही करू असं सांगा तुम्ही म्हणसाल मला तुमची लाईन लावून आले का नाही माझी लाईन नाही मला नका सांगा तुम्ही कोणाला सांगा कारण मला आता आपण सांगू नये व्यासपीठावर मला 2 वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कथा आहे यावेळेस मग तुम्ही आम्हाला सोडून आले का मग सोडायचा प्रयत्न करता काय असं काही नाही जास्त वेळ जास्त काळ महाराज लोकांनी राहू नये एका गावामध्ये 5 वर्ष राहा बरं आणि अति करून मी तुम्हाला दिसतो का सप्ताह झाल्यानंतर तुमच्या गावात तोंड दिसते का मायाला मग एखादा प्रसंग दुःखाचा प्रसंग आहे सुखाचा प्रसंग करता येणारच पण चक्रा मारतो का तुम्ही सांगा मग दिसतो तुम्हाला नाही कारण माझं डिसिप्लिन आहे आपण आपल्या नियमानं माझे असे काही गाव आहेत की त्या गावामध्ये मी 7 वर्षापासून 10 वर्ष झाले फक्त त्यांना कार्यक्रमाच्या 7 दिवस 8 दिवस आणि मध्यंतरी वर्षातून 1-2 दिवस दिसतो जावं लागतं कारण की प्रसंग असतात मला सांगायचं असं नाही मला सांगू नका कारण मला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठी कथा आहे मी बांधल्या गेलो त्याच्यामुळे मला ते नाही म्हणता तिकडे नाही म्हणावं लागलं तर मला असं म्हणायचंय कोणतरी पाच लोक पुढे आणि हा कार्यक्रम पुढेही सुरू राहावा असा संकल्प कंचन भारती महाराजांच्या समाधीजवळ करा तुम्हाला ते साथ देतील महाराज देवाचं कार्य देव पूर्ण करून तुमचं आमचं काही नाही आपण निमित्त आहोत का करायचं सुरू का ठेवायचं सुरू आपलं भविष्य आहे हे आपलं भविष्य आहे आणि यांना हे संस्कार जर भेटले तर नक्की यांच्या जीवनामध्ये आज नाही उद्या तुम्हाला परिवर्तन दिसेल परिवर्तन उद्या दिसतील कारण आज तेवढे कम्फर्टेबल ते नाही
आज एवढी त्यांच्या बुद्धीची क्षमता नाही, पण त्यांच्या बुद्धीला हे दिसून राहिलं, ते संस्कार दिसून राहिले, यात आनंद दिसून राहिला, याचा आनंद, याचं सुख त्यांच्या हृदयामध्ये हे चिपकून राहिलं. याचे संस्कार पडून राहिले. इथं सुख आहे, इथं आनंद आहे, इथं काहीतरी वेगळं पण आहे, आणि याच्यासारखं वेगळं पण, याच्यासारखा आनंद कुठंच नाही. तुम्हाला खरं सांगतो, कुठंच नाही. तुम्ही त्याचा अनुभव घेतला. आता हे 7 दिवस 8 दिवस आपल्या गावामध्ये आनंद होता. आज तीर्थ उठू द्या, तुम्हाला इकडे पाहताना उदासीनता दिसेल. हा अनुभव आहे बरं प्रत्येकाचा. इथलं चैतन्य इथून निघून जाईल, इथं असलेलं वास्तव्य भगवंताचं ते निघून जाईल. त्यामुळे तसा आपला अनुभव येईल. मला म्हणायचं आहे की आपलं विचार आपल्यासाठी नाही, पण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण हे केलं पाहिजे. एवढी सुंदर मूर्ती पांडुरंगाची आपल्या गावामध्ये विराजमान झाली. कृष्ण रुक्मिणी माता पांडुरंग पाहावं वाटते मला. देवाची पूजा, देवाचं रूप सुंदर आहे, अतिशय सर्व चांगलं, अतिशय मनाला आनंद देणार आहे. तुम्ही किती जण येतात दर्शनाला मला माहित नाही, मला पण हे संस्कार आपल्या जीवनामध्ये